भागवत निर्माण होऊन 5,500 वर्ष झालेले आहेत आणि आज आपल्या घरात काय चाललंय हे भागवतात 5,500 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. भागवतामध्ये सांगितलं, तरुणी प्रभुता गेहे शाल्यको बुद्धिदायक कन्या विक्रीनो लोभा दंपतीनाम च कलकम. घराघरामध्ये तरुणीचा अधिकार जास्त वाढलेला आहे. तरुणी म्हणजे कोण? सून, स्त्री. नवीन लग्न होऊन घरात सून आले की सुनाला असं वाटतं सगळं माझ्या ताब्यात पाहिजे, माझ्याच अधिकाराखाली घर चाललं पाहिजे, मी सांगेन तेच केलं पाहिजे. तरुणी प्रभुता गे. घरात काही देवाण घेवाण करायची असेल तर पहिले विचारावं लागतं हायकमांडला. सप्ताह सुरू झाला गावात, वर्गणी द्यायची का नाही? तू म्हणत असली तर देऊ, तू जर का म्हणली नाही द्यायची तर अजिबात द्यायची नाही. तू म्हणली अन्नदान करायचं तर करू, नाही म्हणली तर अजिबात करायचं नाही. तू म्हणत असली तर मी भजनाला जातो, नाही तर जातच नाही. तरुणी प्रभुता गे हे शाल्यको बुद्धिदायक. आज कलियुगामध्ये भाऊ भावाचा वैरी होत चाललेला आहे. घरामध्ये काही नवीन काम करायचं असेल, काही विवाह सोहळा करायचा असेल, काही खरेदी विक्री करायची असेल तर भाऊ भावाला विचारित नाही. कुणाला विचारतो? मेहुण्याला बोलवून घेते तर मेहुण्याचा सल्ला घरात घेते. शाल्यको म्हणजे मेहुणा, बुद्धिदायक. त्याचे विचार घरात घेतले जातात. आणि ज्या मेहुण्याचे विचार, ज्या घरामध्ये मेहुण्याचे विचार जास्त घेतल्या जाते त्या घरामध्ये शांती जास्त दिवस राहत नाही. महाभारत प्रमाणे धृतराष्ट्राच्या इथं शकुनी मामा गेला, बहिणीच्या इथं राहिला, पण त्याने बहिणीच्या घरातलं एक माणूस सुखी ठेवलं नाही. शेवटी एवढा मोठा महाभारतासारखं युद्ध झालं आणि सगळ्या भाषेला, सगळ्या बहिणीच्या मुलाला मृत्युमुखी पाडलं त्या शकुनीने. कारण की धृतराष्ट्राने एक वेळेस त्याच्या राज्यावर स्वारी केली, युद्ध केलं. त्या युद्धात त्याच्या कुटुंबातले सगळे मेले होते. एकटा शकुनी जीवन जगला होता. तो पण वनात पळून गेला होता. तो आला आणि बहिणीला शरण गेला, वरून भाव दाखिला, तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही, मला तुझ्या इथं 2 घास खायला राहू दे. बहिणीच्या इथं राहिला, कट रचला, दुर्योधनाला स्वतःच्या स्वाधीन केलं, अख्खं महाभारत घडलं. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं, मेहुण्याचे विचार घरात जास्त घेऊ नये. भावाने भावाचा विचार घेतला पाहिजे. भाऊ भावाचा वैरी नसतो, भाऊ भावाची दिशा असतो. कन्या विक्रीनो लोभात. अलीकडे 3-4 वर्षापासून मुलींना मार्केट जास्त आलं आणि मुलींना मार्केट आल्यामुळं त्या ठिकाणी आपण जर का विचारायला गेलो, अहो तुमची मुलगी देता का आमच्या घरी, तिथं चांगलं आहे, मुलगा चांगला आहे, शेतीबाडी आहे, निर्व्यसनी आहे, सगळं व्यवस्थित आहे, देता का? मुलीवाले म्हणते देतोच ना, काहीच अडचण नाही, आम्ही द्यायला तयार आहे, पण ते आम्हाला किती देतील? मुलावाल्याकडून पैसे घ्यायचे मग मुलगी द्यायची. मुलीच्या लग्नाचे सौदे व्हायला लागलेत आणि तोच म्हणजे कन्या विक्रीनो लोभात. मुलीच्या लग्नाचे पैसे घेऊन लग्न लावून देणं, मुलगी विकल्याचं पाप लागतं. आणि शास्त्रामध्ये सांगितलं, गरीबातला गरीब माणूस असू द्या, जो सकाळी दिवसभर काम करतो, काम केलं तर संध्याकाळी त्याची चूल पेटते, असा गरीबातला गरीब माणूस, पण त्याच्या इथं जर का एखादी मुलगी झाली तर त्या मुलीच्या निमित्ताने त्याच्या इथं एखादा यज्ञ होतो आणि त्याच यज्ञामुळे त्याला एक दान घडत असतं, त्याचं नाव आहे कन्यादान. आणि कन्यादान म्हणजे पृथ्वी दान दिल्याचं पुण्य बापाला लागत असतं. हे सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात पवित्र दान कन्यादान आहे. आणि त्याचे जर का पैसे घेऊन आपण कन्यादान केलं तर मुलगी विकल्याचं पाप लागतं आपल्याला. दंपती नामचं कलकम. लग्न झालं 6 महिन्यातच वेगळं निघले, 2च तोंड खिचडी बोंड, परमार्थाचा काही अनुभव नाही, प्रपंचाचा काही अनुभव नाही, आणि घरात सारखे भांडणं उभे सारखे भांडणं. भागवताचं महात्म्य हे 3 अंगाने भागवतामध्ये सांगितलेलं आहे की भागवत ऐकल्याच्या नंतर कोणाच्या जीवनात काय परिणाम झाला आणि कोणाकोणाचं दुःख त्या ठिकाणी निवारण झालेलं आहे, याच्यासाठी प्रमाण म्हणून त्या ठिकाणी भागवतामध्ये महात्म्य सांगितलेलं आहे. ते गोड चरित्र काल आपण ह्या ठिकाणी श्रवण केलं. त्याच कथेला पुढे घेऊन चाललेले आहे सूतजी महाराज.
सुतजी महाराजांनी सांगितलं की सुंदर असणारं ते नैमिषारण्याच्या पवित्र भूमीमध्ये एक वेळेस असा प्रसंग झाला की काल आपण बघितलं भागवत हे 7 दिवसात का ऐकावं. तर त्याचं पहिलं कारण आहे, तुमचा आमचा जो देह तयार होतो आईच्या उदरामध्ये तो 7 महिन्यात होतो. 7 महिने आपल्या शरीराला तयार व्हायला लागतात. असे कितीतरी लोक आहेत की त्यांचा 7व्या महिन्यात जन्म झाला आणि ते शरीराने पूर्ण निरोगी होते, पूर्ण बॉडी त्यांची चांगली होती. असे कितीतरी लोक आहेत 7व्या महिन्यात जन्माला आलेले. त्याचं दुसरं एक कारण आहे, 7 दिवस का ऐकावं. तर त्याचं कारण सांगितलेलं आहे, तुमचा माझा सर्वांचा जन्म 7 दिवसामध्ये झालेला आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, पुन्हा रविवारच येतो. या 7 दिवसात तुमचा माझा सर्वांचा जन्म झालेला आहे. त्याच्याही पुढे एक गोष्ट सांगून जाईल, ह्याच 7 दिवसात तुम्हा मला एक दिवस हे जग सोडून जायचं आहे. म्हणून 7 दिवस फार महत्वाचे असतात. आणि तिसरं एक कारण सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये, 7 दिवस का ऐकायचं. तर त्याचं एक कारण आहे, तुमच्या माझ्या हृदयामध्ये असणाऱ्या 7 गाठी आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, अहंता आणि ममता. या 7 गाठीचं 7 दिवसात छेदन होत असतं. म्हणून 7 दिवस भागवत ऐकायचं शास्त्रामध्ये सांगितलं. तुम्ही कोणताही ग्रंथ वाचा, त्याची पद्धती मर्यादा 7 दिवसाची सांगितली. तुम्हाला वाटलं महिनाभर वाचावं, तो गोष्ट वेगळी, पण सप्ताह पारायण, सप्ताह अनुष्ठान त्याचं होत असतं. एक वेळेसचा प्रसंग आहे, देवर्षी नारद बद्रीनाथच्या क्षेत्रामध्ये गेलेत आणि बद्रीनाथच्या क्षेत्रामध्ये 4 जण बसलेले होते. त्यांचं नाव आहे सनकादिक संत. त्या सनकादिक संतांनी देवर्षी नारदाला येताना बघितलं आणि जवळ येऊन दिलं. आणि जवळ आल्यावर सनकादिकाने बघितलं तर नारदाच्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता होती. नारदाच्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन होतं. कारण की काय असतं, हे शरीर म्हणजे, हे शरीर जे आहे ना, हे शरीराचा आरसा म्हणजे आपला चेहरा असतो. माणूस किती सुखी आहे, किती दुःखी आहे, किती नाराज आहे, हे सगळं चेहऱ्याकडे बघून कळतं. म्हणून सगळ्या शरीराचा आरसा म्हणजे आपला चेहरा असतो. आणि ह्या सनकादिक संतांनी देवर्षी नारदाला बघितलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव ओळखला आणि त्यांना विचारलं, म्हणले, कथम ब्रह्मन दीन मुखश्च कुतः चिंतातुरो भवान त्वरितम गम्यते कुत्र कुतश्चा आगमनम तवः. तुम्ही कुठून आलात, कुठे चाललात. आणि ब्रह्मर्षी, तुमच्या चेहऱ्यावर एक उदासीनतेचा भाव आहे, तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी चिंता आहे. तुम्ही तर संत आहात आणि सामान्य संत नाही, तिन्ही लोकांमध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार प्रसार करणारे तुम्ही संत आहात आणि तुमच्या चेहऱ्यावर एवढी उदासीनता शोभत नाही. कारण की साधू कोणाला म्हणावं, फकीर कोणाला म्हणावं. फिक्र जिसको खा गई उसका नाम फकीर. ज्याच्या सगळ्या टेन्शन गेलं, ज्याचे सगळं त्या ठिकाणी चिंता नाहीशी झाली, त्याचं नाव असतं साधू. साधू चिंता करतो पण जगाची करत असतो. का बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. साधूला जगाच्या उद्धाराचं टेन्शन असतं. की संतांचा अवतार या भूमीवर झालेला आहे आणि त्यांना फक्त लोकांचा उद्धार कसा होईल याची तळमळ लागून राहत असते. म्हणून तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी टेन्शन आहे. काय आहे. देवर्षी नारदाने सांगितलं, महाराज, मला असं वाटलं की मृत्यूलोकात यावं आणि मृत्यूलोकामध्ये आपण तीर्थयात्रा करावी. म्हणून पुष्करमच, प्रयागमच, काशी, गोदावरी तथा हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, सेतुबंध, रामेश्वर अशा 4 धामाची यात्रा केली. सप्तपुऱ्यांना जाऊन आलो, पण मला कुठं समाधान भेटलं नाही. लोक गंगेमध्ये आंघोळ करायला जातात आणि गंगेमध्ये आंघोळ करायला जाऊन सगळी घाण करून येतात. गंगा स्नानाचं महत्त्व लोकांनी कमी केलेलं आहे. क्षेत्रावर सगळी घाण वाढलेली आहे. म्हणून मला तिथंही समाधान वाटलं नाही.
त्याच्यानंतर मला असं वाटलं की लोकांच्या घराघरामध्ये जाऊन बघावं, लोकांचा प्रपंच कसा चालू आहे. म्हणून मी प्रत्येकाच्या घरात जाऊन डोकून बघितलं, तर मला घरातली अवस्था ही वेगळीच वाटली. मी सगळ्याच्या घरात जाऊन बघितलं, मला कुठं समाधान नाही भेटलं. देवर्षी नारद सांगायले, मी नाही बरं का. मग नारद ऋषी म्हणले, मी ह्या सगळ्यांना बघितलं, सगळ्याच्या नंतर मला असं वाटलं की जिथं माझ्या भगवान श्रीकृष्णाने लीला केलेल्या आहे, जन्म घेतलेला आहे, अशा यमुनेच्या तीरावर जावं, त्या वृंदावनामध्ये जावं, माझ्या भगवंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या भूमीचं दर्शन घ्यावं, की तिथं तरी मला शांती भेटेल, तिथं तरी मला भक्तीचं दर्शन होईल. म्हणून मी त्या वृंदावनमध्ये गेलो आणि वृंदावनामध्ये गेल्यावर यमुनेमध्ये गेलो, सुंदर असं यमुना स्नान केलं आणि यमुना स्नान करून वरती आलो तर तीरावर मला एक दृश्य बघायला भेटलं. भावंडांनो, तुम्हाला सांगतो, तिथं हजारो स्त्रिया बसलेल्या होत्या आणि त्या स्त्रिया पण सामान्य नव्हत्या, एकापेक्षा एक सुंदर दिसायला. का? पद्मलोचना, पद्मावती सारख्या सुंदर असणाऱ्या त्या स्त्रिया बसलेल्या होत्या. आणि मी जरा लक्ष देऊन बघितलं तर मला त्या सगळ्यांच्या मधात एक नवतरुणी बसलेली दिसली. एक 16 वर्षाची तरुण मुलगी बसलेली होती आणि तिच्या मांडीवर मी लक्ष दिलं तर तिच्या मांडीवर 2 म्हातारे माणसं पडलेले होते आणि ती सारखं त्या म्हाताऱ्यांना हवा घालत होती, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होती, सारखी रडत होती. आणि सगळ्या जणी, कोणी तिचे डोळे पुसायला लागलं, कोणी तिला समजून सांगायलं, कोणी तिला हवा घालायलं. आणि हे सगळं विचित्र दृश्य मी बघितलं आणि माझ्या मनाला थोडंसं नवल वाटलं. मुलगी तरुण आहे, मांडीवर 2 म्हातारे कोण आहे. पण आपण स्वतःहून जावं तर आपल्याला तिथं कोणी बोलल. सगळ्या स्त्रिया बसलेल्या होत्या, म्हणून एका झाडाखाली उभा राहून मी ते दृश्य बघत होतो. कोण म्हणायलं? देवर्षी नारद. आणि मी ते दृश्य बघितलं आणि रडता 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 त्या नवतरुण स्त्रीचं लक्ष माझ्यावर गेलं आणि तिने मला आवाज दिला, भो भो साधो क्षणम तिष्ठ मश्चिंता मपी नाशय. महाराज, माझ्याकडे या, दर्शनम तव लोकस्य सर्वता अगहर परम. तुमचं दर्शन घेतल्याच्या नंतर जितकं पाप असेल ते पाप जळून भस्म होतं, सगळं पाप नष्ट होतं, असं तुमच्या चरणाचा महिमा आहे. म्हणून साधू महाराज, माझ्या जवळ या, माझ्या जवळ या आणि माझी चिंता दूर करा, माझी चिंता दूर करा. मी तिच्या जवळ गेलो आणि तिला विचारलं की मला पहिले तुझा परिचय दे, तू कोण आहे, तुझ्या ही म्हातारी माणसं मांडीवर झोपलेत, कोण आहे ते, आणि तुझ्या अवतीभोवती बसलेल्या या सुंदर स्त्रिया कोण आहेस. मी तिला प्रश्न विचारला, वद देवी सविस्तारम स्वस्य दुःखस्य कारणम. तुझ्या दुःखाचं कारण काय आहे ते पहिले मला तू सांग. तिने सांगितला तिचा परिचय. ऐका, ती स्त्री बोलायला लागली. ती स्त्री म्हणली, अहम भक्तिरीती ख्याता इमे मे तनो मतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जर्जर. माझं नाव आहे भक्ती देवी. माझ्या मांडीवर पडलेले हे 2 म्हातारे कोणी नाहीयेत, हे माझी मुलं आहेत. आणि सामान्य नाही, एक ज्ञान आहे आणि दुसऱ्याचं नाव वैराग्य आहे. हे 2 ज्ञान वैराग्य माझे मुलं आहेत. मी त्यांची आई भक्ती देवी आहे, पण मी तरुण आहे, माझे मुलंच म्हातारे झालेत. म्हणून मला दुःख झालं आणि ह्या सगळ्या जगातल्या सरिता नद्या माझी समजूत घालायला इथं आलेले आहेत. महाराज, तुम्हाला काय सांगावं, हा कलियुग लागला आणि त्या राजा परीक्षितीला काय सुचलं, राजा परीक्षितीने कलियुगाला इथं जागा दिली आणि त्या कलियुगामुळे माझ्या मुलाला आता गिराईक राहिलं नाही. किलोचे टाळ पावशेरावर आले वाजून वाजून, आजू कोणाला देव भेटला नाही. भक्ती सगळे करायला लागले, पण आजू कोणाच्या स्वप्नात देव आला नाही. का? तर भक्ती तेव्हाच पूर्ण होईल, तेव्हाच तुम्हाला भक्ती केल्याचा अनुभव येईल. त्या भक्तीमध्ये ज्ञान आणि वैराग्याचा प्रवेश पाहिजे, ज्ञान वैराग्याचा प्रवेश पाहिजे.
तर ती भक्ती पूर्ण होत असते. नुसतं भजन केलं म्हणून देव भेटत नाही, नुसतं ज्ञान प्राप्त केलं म्हणून देव भेटत नाही, नुसतं वैराग्य धारण करून फिरायला लागले देव भेटत नाही. सोप्या भाषेत जर का सांगायचं झालं तर महिला मंडळी तुम्ही खूप उपस्थिती आहेत तुमची इथं, मला तुम्ही सांगा स्वयंपाक करायला सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी कोणत्या लागत्या, की त्या 3 गोष्टी वापरल्यावर स्वयंपाक पूर्ण होतो? काय लागतं? तुमचं लगेच मीटर सुरू झालं. पहिलं तर गॅस लागतोय, आता चुलीच नाही ना. पहिले तर गॅस लागतो, त्याच्यानंतर पातेलं लागतं, त्याच्यानंतर तेल लागतं, लगेच जिरे मोहरी मिरची वगैरे काय काय तुम्ही लगेच सुरू केलं. पण याने स्वयंपाक होत नाही. स्वयंपाकासाठी तुकाराम महाराजाने 3 गोष्टी सांगितल्या. सगळ्यात पहिले अग्नी लागतो, त्याच्यानंतर पाणी लागतं आणि त्याच्यानंतर धान्य पाहिजे. त्याचे लय मोठे प्रकार आहेत. ह्या 3 गोष्टी असल्या तर स्वयंपाक पूर्ण होतो. आणि ह्या तिन्हीतली एक गोष्ट नसली तर स्वयंपाक पूर्ण होतो का? घरामध्ये सगळं किराणा भरलेला आहे, घरामध्ये पाणी भरपूर आहे, पण गॅसच संपला, स्वयंपाक होईल का? नाही होणार. त्याच्यामुळं नुसतं भक्तीच केली, ज्ञान वैराग्य नसल तर भक्ती पूर्ण होणार नाही. मग भक्तीचा आनंद तेव्हाच वाढल जेव्हा तिच्या दोन्ही पुत्रालाही लोक स्वीकार करतील. त्याच्यामुळं त्या ठिकाणी ह्या कलियुगा लागला आणि कलियुगामुळे माझ्या मुलांचा भाव कमी झाला, माझ्या मुलाचे गिराईक कमी झालेत आणि लोकाला ज्ञान नको वाटतं. 3 तास कथा ऐकायला नको, 2 तास कीर्तन ऐकायला नको, विनोद पाहिजे, फक्त विनोद. आणि विनोद ऐकल्याने आज कोणाचं कल्याण झालं नाही, कोणाचं होणार पण नाही. म्हणून त्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितलं की भक्ती ज्ञान वैराग्य 3ही गोष्टी जीवनात समतोल असतील परमार्थात, तरच तुमचा परमार्थ यशस्वी होईल आणि तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचताल. देवर्षी नारदाने सांगितलं, तू कलियुगाला दोष देऊ नकोस. कलियुगाने काही वाईट केलं नाही आणि कलियुग वाईट पण नाहीये. लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कलियुगाला नाव ठेवतात. कलियुगामध्ये असं सांगितलं, कलियुगामध्ये तसं सांगितलं. कलियुगात काहीच नाही सांगितलं, फक्त तुमचा प्रमाद तुम्हाला भजन करून देत नाही, तुमचा स्वार्थ तुम्हाला भजन करून देत नाही. कलियुगामध्ये माझे ज्ञानोबा राय झाले, तुकोबा राय झाले, भोले बाबा झाले, हे का संत होऊन गेले नाही का? हे का भजन केलं नाही का? यांनी कलियुगामध्ये जन्माला आले, कलियुगामध्ये देव प्राप्त करून घेतला. तुम्हा आम्हाला का होत नाही? तर त्याचं एकच कारण आहे, आपल्या जीवनातला प्रमाद, आपल्या जीवनातली माया आपल्याला देवापर्यंत जाऊन देत नाही. कलियुगात एवढा सोपा परमार्थ सांगितला. कलियुगामध्ये जर का त्या नारायणाचं थोडा वेळ भजन केलं तर तो नारायण भेट द्यायला वेळ लावत नाही.